नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। ओके, नमस्कार, मी मोहन मोरे बारामती झटकाच्या मनोरंजन विश्वात आपल्या रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या ग्रामीण भागातून आपल्या कलेला वाव मिळावा यासाठी अनेक तरुणी प्रयत्न करत असतात। बऱ्याच लोकांना यामध्ये यश मिळतही आहे, कारण ग्रामीण भागातून ऑडिओ सॉंग्स, व्हिडिओ सॉंग्स बऱ्याच प्रकारे चित्रित होत आहेत आणि संगीत मराठी, 9X जलवा या आदी चॅनल्सवरून ते दाखवले जात आहे। आपल्या माळशिरस तालुक्यात ही कलाकारांची संख्या कमी नाही आहे। असेच दोन तरुण होतकरू कलाकार आज आपल्या बारामती झटकाच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। बिरा बोरड आणि तानाजी लोखंडे। आज त्यांचा चिंगी पुंगी या नावानं एक अल्बम सॉन्ग रिलीज होतोय। त्याचा टीजर नुकताच मला वाटतं लॉन्च झालेला आहे। हे गाणं तयार होण्यामागं नेमकं काय स्ट्रगल या लोकांनी केलं आणि हे गाणं कसं पूर्णत्वास गेलं या संबंधी ते या ठिकाणी मनोगत व्यक्त करतात। बोला। नमस्कार माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना, आणि सर्वप्रथमतः मी बारामती झटका या न्यूज चॅनलचा आभार मानतो की मला ह्या व्यासपीठावर याची संधी मिळाली। आणि हे आमचं सॉन्ग करण्यापाठी आमचा एवढाच हेतू की जवळजवळ आम्हाला प्रत्येक कलाकारांना, ग्रामीण भागातल्या कलाकारांना चान्स मिळत नाही। आता पुणे मुंबईमध्ये जर राहायचं म्हणलं तर ग्रामीण भागातल्या मुलांना शक्य नाही, तिथं पैसा खर्च करावा लागतो। त्यानुसार आम्ही म्हणलं दुसऱ्याकडे जाण्याचं, त्याच्यापेक्षा आपण काहीतरी करू, आपली कला दाखवू। आपण आपली कला दाखवली तर आपल्याला ट्रॅक मिळत। मग असंच आमचे फ्रेंड तानाजी लोखंडे आम्ही एकत्र आलो, म्हणलो आपण एक सॉन्ग करूया। त्यानुसार आम्ही ते तयारी केली। सॉन्ग करण्यासाठी आम्हाला पैसा पण बराच लागला, पण म्हणलं पैसा खर्च होऊ द्या, पण आपलं स्वप्न आहे आणि आपलं पूर्ण स्वप्न साकार करायसाठी आपण किती स्ट्रगल करावं लागला, काय करावं लागलं ते आपण करूया। मग ताना सरांनी मला पाहिजे तसा रिस्पॉन्स दिला आणि आम्ही त्या गाण्याची सुरुवात केली। मग आम्ही पुणे मुंबई रेकॉर्डिंगला गेलो, शूटिंग साठी आपल्या मध्ये शूटिंग केलं, पण त्यासाठी बरंच कष्ट पडलो। आणि एक तर आपण ग्रामीण भागातल्या मुलांना नवीन असते, अडचणी खूप असतात। मग आम्ही हे सॉन्ग केल्यानंतर आम्हाला एडिटिंग मुंबईला जावं लागत होतं, तिथं बरंच स्टुडिओला प्रॉब्लेम आले, नंतर आपलं हे सेन्सॉर साठी प्रॉब्लेम आले, पण आम्ही काही खचलो नाही त्यात। त्या प्रत्येक अडचणीवर मात करत करत आम्ही पुढं आमचं फायनली सॉल्व्ह झालं। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन कुणाचं मार्गदर्शन लाभलं का, की बाबा की तुम्ही ह्या स्टुडिओला करा किंवा तुम्ही ह्या कलाकारांची निवड करा, किंवा आणखीन काही मार्गदर्शन तुम्हाला मिळालं असेल कुणाकडून, तर त्याबद्दल काय? सर, म्हणजे आमच्या दोघांचा विचार झाल्यानंतर आम्ही आमचे गुरु चेतन चव्हाण ह्याचे डिरेक्टर सॉन्गचे, त्यांना आम्ही असा विषय बोललो की सर आपल्याला सॉन्ग करायचं। सर म्हणजे ठीक आहे, करूया आपण। त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि तिथून पुढे सुरुवात झाली आमची। मग आता या अल्बम मध्ये, चित्रित झालेल्या अल्बम मध्ये जे मुख्य कलाकार आहेत त्यांची निवड करताना किंवा मग त्यांची निवड कशी सुचली, त्याच्या संबंधीच्या काय आठवणी असतील तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगून द्या। सर, माझी पहिली इच्छा अशी होती की आपल्याला आयटम सॉन्ग करायचं आणि त्यात रेश्मा सोनवणे यांचा आवाज पाहिजे। मग रेश्मा सोनवणे यांचा आवाज मला पहिल्यापासून खूप आवडतो, कारण त्यांचा आवाजच असा दणका की आता बघतोय रिक्षावाला, पप्पी दे हिट सॉन्ग आहे। त्यामुळे म्हणून आपण पण त्यांचाच आवाज घेऊया आणि सुपर सिंगर आहेत त्यांच्याकडून करूया। मग झालं तिथं आम्ही अंधेरीच्या स्टुडिओला फायनली आमचं रेकॉर्डिंग झालं। तिथून झाल्यानंतर आम्ही शूटिंग केलं। शूटिंग आपल्या अकलूज मध्येच गलांडे हॉटेल, तिथं आम्ही
सेटअप लावला, बराच खर्च केला तिथं सेटअप लावून सगळं पूर्णपणे. आणि कास्टिंग म्हटलं तर परी पाबळकर एक बेस्ट ऍक्टर आहे, तिला आम्ही कास्टिंग केलं. तीही प्रत्येकाला समजून घेते आणि तिने काही गोष्टींचं पण आपल्याला मला एवढेच पैसे पाहिजेत हे ते पूर्णपणे तिनं समजून घेतलं. त्यामुळे असे सपोर्ट कलाकार असेल तर प्रत्येकाला म्हणजे सक्सेस व्हायला सोपं जाते. आणि त्यानुसार आम्हाला प्रत्येक वेळेला म्हणजे सहकार्य होत गेलो, प्रत्येकाने एकमेकाला सहकार्य केल्यामुळे आम्ही सक्सेस झालो. आता तुम्ही प्रेक्षकांना काय, आता तुमचा टीजर लॉन्च झालेला आहे गाण्याचा, गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल ह्या गाण्याबद्दल, की तुमच्या काय अपेक्षा आहेत प्रेक्षकांकडून? आता प्रेक्षकांना एकच सांगेल मी की आमचं सॉन्ग आम्हाला सगळ्यांना तर खूप आवडतं, कारण आम्ही आमचं सॉन्ग आहे तर आमच्या मुलासारखं, आपल्या घरातल्या जवळच्या माणसासारखं त्या गाण्यावर प्रेम करतोय. तर तुम्हालाही 100% ते सॉन्ग आवडेल आणि तुम्हीही सगळ्यांना शेअर करत जाल आणि प्रत्येकाला आवडेल अशी मला गॅरंटी आहे. मला वाटतं एक 2 ओळी जर गुणगुणता आल्या त्या गाण्याच्या प्रेक्षकांसाठी तर ते आणखीन एक मोठी पर्वणी ठरेल. अच्छा. रंग रंग रंगीली आइटम रसीली नाव है चिंगी बजाने आई पुंगी. रंग रंग रंगीली आइटम रसीली नाव है चिंगी बजाने आई पुंगी. चिंगी पुंगी चिंगी पुंगी चिंगी पुंगी चिंगी पुंगी चिंगी पुंगी चिंगी पुंगी असे बोलायत. खूपच छान असं हे गाणं आपल्याला लवकरच भेटीला येत आहे. आता हा अल्बम तुमचं सॉन्ग रिलीज होईलच, त्यात काही वादच नाही, शंका नाही, आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद पण मिळेल. पण याच्या नंतर काय करणार आहात आपण, म्हणजे तुमचं करिअर पुढे काय असेल हे जरा आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर. अच्छा. आता माझा नवीन चित्रपट बिरा नावाचा येतोय, माझ्याच नावाचा चित्रपट आहे. त्यात मी मुख्य भूमिका करतोय आणि त्याचं पूर्ण शूट झालेलं, एडिटिंग झाले. लवकरच मार्च एप्रिलच्या आसपास 100% ते रिलीज होईल. वा, या चित्रपटासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. हे सॉन्ग चिंगी पुंगी हे सॉन्ग यशवंत मूवीज लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येत आहे. 9 जकास, संगीत मराठी आणि मायबोली या 3 TV चॅनलवर आणि युट्यूबला अल्ट्रा मराठी या युट्यूब चॅनलवर लवकरच प्रदर्शित होत आहे. तुम्ही लाईक करा, शेअर करा. तुम्हाला नेमक्या कोणत्या अडचणी आल्या ह्या गाण्याला तुम्ही इन्व्हेस्ट केलेला आहे, आर्थिक रूपात म्हणा किंवा तुम्ही तन मन धनाने या गाण्याशी एकरूप आहात, तर तुम्हाला नेमक्या कोणत्या अडचणी आल्या? मला याच्यासाठी भरपूर अडचणी आल्या आणि त्यात म्हणजे सर्वात मोठी अडचण म्हणजे माझ्या घरच्यांची. मला त्यांनी याच्याकडे वळू नको, जर तू याच्यात पुढे गेला तर परत रिटर्न पाठीमागे येणार नाही, घरच्यांचं काय बघणार नाही, शेतीकडे तुझं लक्ष लागणार नाही. शेती हा आमचा मूळ व्यवसाय आहे. मग आई वडील भाऊ वहिनी सगळे म्हणत होते तू हा करूच नको. मी माझे मेहुणे डॉक्टर आहेत, त्यांना पण विचारलं दाजी मी हे करणार आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं हा व्यवसाय तुम्ही करू नका, जर तुम्ही पाऊल पुढे टाकलं तर तुम्हाला पाठीमागं पाऊल घ्यायची सवय नाही, त्यामुळे तुम्ही पाठीमागं येऊ शकत नाही. त्यांचं सगळ्यांचं ऐकलं, होय इकडे चाललोय तिकडे चाललोय करून ह्याच्यामध्ये मी उतरलो, हे केलं. त्याच्यासाठी मी पुण्याला पण 2 वेळा गेलो. तिथं कशी सोय म्हणजे पद्धत कशी असते, फिल्म इंडस्ट्रीमध्ये कलाकार कसे काम करतात ते पाहण्यासाठी मी तिथे गेलो. आणि हे माझे मित्र बिरागोर हे मला खुळसोर भेटले, हे मला ओळखतात पण मी ह्यांना ओळखत नव्हतो. मग माझे मित्र संग्राम ठेवडे यांनी मला सांगितलं की ते अशा चित्रपटात काम करतात आणि पंढरपूरला गाडीवरती चालले होते. अहो मी मला फोन करा, त्यांना घ्या बोलून. मग ह्यांना बोलवून घेतलं आणि मी स्वतःहून यांना विचारलं की पाहुणं तुम्ही काय करताय, आम्ही त्यात काही काम करू शकतो का, असा कुठला रोल असेल तर आम्हाला सांगा, तुमचा कुठलाही रोल असू द्या आम्हाला तो तुमचा रोल चालेल, आम्ही त्यात काम करू शकतो. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण एखादं सॉन्ग करूया, सगळेजण मिळून करूया. ठीक आहे म्हणलं चालेल. त्यावेळी मी त्यांना विचारलं साहेब खर्च किती आहे, हळूच बोललो त्यांना.
त्यावेळेला ते बोलले येईल थोडाफार, नाही जास्त येणार. मी म्हणलं मी तरी काही खर्च करू शकणार नाही. हा, त्यात काय काम असेल ते करू, तुम्हाला इकडे तिकडे जायचं म्हणलं तर मदत करू, पण खर्चाचं बोलणार मला माझी घरची 100% निवड आहे, मी ते करू शकत नाही. त्यांनी सांगितलं काय नाही अडचण येणार. मग तिथून परत तयारी चालू केली. त्यांना मी विचारलं ह्याच्यात डान्स कसा करायचा, लेडीज असेल तर मला अगोदरच लाज वाटते जायला समोर, पाठीमागच काय असेल तर काम सांगा, मी पाठीमागचं काम सगळं बघतो. ते म्हणले काही घाबरू नका, आपल्यासारखीच ते असतात पण आपल्याला त्याची लाज वाटते, तुम्ही अजिबात घाबरू नका, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. आणि हे चांगल्या प्रकारे मला सहकार्य केलं. संग्राम पाटलांनी पण सहकार्य केलं, विकास बनकर यांनी सहकार्य केल्यामुळे मी आजपर्यंत इथपर्यंत येऊन पोहोचलो. सर आम्हाला शूटिंगच्या वेळेस तर खूप अडचणी आल्या की आमचं रात्री 12 वाजेपर्यंत शूट चालू नव्हतं आणि सकाळी 1 शिफ्ट मध्ये होतं, सकाळी 6ला तर पॅकेज होतं. 12 वाजेपर्यंत आम्हाला जनरेटर चालू झालं नाही आणि दुसरं जनरेटर नातेपुतेवरून आणायचं म्हटलं तर ते येऊ शकत नव्हतं, नाईटला कुठून भेटणार ना. बरोबर. आणि सगळं रेडी होतं आणि फक्त लाईट म्हणजे प्रॉब्लेम होता. तर मग आम्ही खूप टेन्शन मध्ये होतो. पण ते आमचे कोरिओग्राफर चिनी चेतन म्हणून आहेत, त्याने एवढं भारी करून घेतलं. आणि परिपा बोलकरनी पण म्हणजे जास्त तिला शिकवावं लागलं नाही, कारण तिने लवकर ऍडजस्ट केलं आणि कमी वेळेत चांगलं सॉंग झालं. त्यामुळं आम्हाला जास्त त्रास झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी नाईट शूट लावावं लागले असते. आणि मी एवढ्या वेळेस थांबणार नाही, मी पुढे जाऊन अजून एखाद्या चित्रपटामध्ये काम करू शकतो आणि करणारच आहे. आणि माझ्याकडे काही चित्रपट आहे, मी सरांना पण बोललो आपण एक चित्रपट करूया, फक्त ह्याला एवढंच की वेळ लागेल, आता लगेच करूया असं मी होऊ शकणार नाही. बरोबर. ह्यात हळूहळू तर सगळी कामं व्यवस्थित होऊन जाते. फक्त याला वेळ द्यावा लागतो आणि मन हे जागेवरती ठेवावं लागतं. बरोबर. विचार सगळ्या गोष्टीचा करूनच ह्या गोष्टी करायला लागतात. बाबा मी हे करीन, मला हे मिळलं पाहिजे, मग त्याला कसं मिळलं, तसं केलं तर कुठलीच गोष्ट मिळणार नाही. बरोबर. नक्कीच मला वाटतंय हे गाणं रिलीज झाल्यानंतर यांच्या कुटुंबातून होणारा विरोध सुद्धा आपोआप कमी होईल आणि यांच्या अंगी असलेला कलाकार यांच्या घरच्यांना दिसेल अशी अपेक्षा व्यक्त करायला हे व्यासपीठ त्या दृष्टीनं योग्य आहे असं मला वाटतंय. आणि यांनी जो प्रयत्न केलाय त्या प्रयत्नाला यश मिळावं अशी मी बारामती झटकाच्या वतीनं यांना शुभेच्छा देतो. तर मी यांच्या वतीनं आपल्या सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की हे गाणं नक्की पहा. हे गाणं लवकरच लॉन्च होत आहे आणि खूप 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 मोठ्या प्रमाणात या गाण्याला प्रतिसाद द्या आणि आपल्या ग्रामीण कलावंतांना आपल्या अक्षरशः मी तर म्हणेन की आपल्या खांद्यावर नव्हे आपल्या डोक्यावर घेऊन हा चिंगी पुंगी अल्बमचं सॉन्ग आपण डीजे मध्ये आपल्या तालुक्यात वाजवूया. नक्कीच आपल्याला या गाण्याच्या निमित्तानं बारामती झटकाकडून मी शुभेच्छा देतो की हे गाणं खूप प्रसिद्ध व्हावं, त्याची प्रसिद्धी तुम्हाला लाभावी आणि हे गाणं खूप सर्वदूर म्हणजे अगदी आटकेपार झेंडा व्हावा या पद्धतीनं व्हावं अशा मी बारामती झटकाकडून आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.